गोरेगाव पश्चिम येथील आझाद मैदान जवळील आझाद क्रीडा मंडळातर्फे गेली 55 वर्षे प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम राबवले जातात आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर भेट देत असतात। यंदाही पुन्हा निवडून आलेल्या नगरसेविका श्रीकला पिल्ले, माजी नगरसेविका लोचना चव्हाण, गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत खरात, मकरंद म्हात्रे, अनिल निकम, बलवंत वर्मा, प्रमोद राजपूत, आचार्य पवन त्रिपाठी, अभिजित राणे, सूर्यकांत मिश्रा, समीर नाईक, वीरेन जाधव, विवेक कांबळे, मकरंद परब, सुशील चव्हाण, मेघा चव्हाण यांनी या ठिकाणी भेट दिली आणि आझाद क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या। गेल्या अनेक वर्षापासून आझाद क्रीडा मंडळातर्फे अनेक कार्यक्रमांची रेलचेल प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते। सत्यनारायणची पूजा असेल, सामाजिक कार्यक्रम असतील किंवा स्पर्धांचे आयोजन, असे अनेक प्रकारचे आयोजन इथे केले जात असतात। आणि गेल्या काही वर्षापासून जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत त्यांचं भरीव योगदान जे आहे त्याचा गुणगौरव करण्यासाठी या मंडळातर्फे आझाद समाज सेवा रत्न पुरस्कार देखील प्रदान केला जातो। सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। या संपूर्ण याची माहिती आपण आज या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण आज घेऊया। आम्ही हे मंडळ 1971 साली स्थापन केलं। यंदाच आमचं 55 वर्ष आहे आणि आम्ही या निमित्ताने स्पोर्ट्स घेतो, मुलांचे बक्षीस समारंभ कोण आणि सामाजिक कार्य पण आम्ही करत राहतो। अजून एक प्रश्न ऐकण्यात आले की बरेच क्रीडा स्पर्धा इथे आयोजित केल्या, बरंच नाव त्या क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये म्हणजे चर्चगेटपासून चुनाभट्टीपर्यंत विरारपर्यंतची मंडळी याची क्रिकेट टीम खेळायला, तो फार मोठा उत्सव होता तो। आणि आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला बाकी माहिती आहे। आपल्यासोबत अमित सावंत त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्या। नमस्कार, मी अमित सावंत। गेली जवळपास 55 वर्ष आझाद क्रीडा मंडळ येथे विविध स्पर्धा घेतात। आम्ही 26 जानेवारीला सत्यनारायणची महापूजा आयोजित करतो। या अनुषंगाने येथे लहान मुलांचे कार्यक्रम होतात आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की जे समाज कार्य करतात, जे समाजसेवक आहेत, तर त्यांना एक मायेची थाप द्यावी। त्या अनुषंगाने आम्ही आझाद समाजसेवा रत्न पुरस्कार हा चालू केला। हे जवळपास 5वं वर्ष आहे आणि यावर्षी एक समाजसेवक जे गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक 50 मधले आहेत, मिहीर भोईट, यांना यावेळेला आपण हा समाजसेवा पुरस्कार आपण देत आहोत। आणि ह्यांचं काम तर भरपूर आहे आणि पुऱ्या गोरेगावमध्ये कोविडच्या वेळेला ह्यांचं काम गाजलेलं आणि राष्ट्रपतीपर्यंत याची नोंद गेलेली। त्या अनुषंगाने आम्ही ह्या वर्षी त्यांचं नाव सुचवलेलं आणि त्यांना हा गौरव पुरस्कार देत आहोत। मिहीर आपल्यासोबत आहेत। सर्वप्रथम मला आझाद मित्र मंडळ आणि क्रीडा मंडळाचे मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम लागू केला गेले 5 वर्ष आणि यंदाचा जो पुरस्कार आहे तो मला मिळाला आणि माझ्यासाठी खूप मोठा मान समजून घेतो। आपलं कार्य जर बघायला झालं तर मला जे सन्मान जो मिळत आहे, आपण कोविडच्या काळामध्ये गोरेगावमध्ये आपण सगळीकडे एक कॉमन किचन चालू करतो। त्या किचनच्या अंतर्गत आपण दररोज सुमारे 2000 लोकांना आपण जेवण वाटायचो। पण रॅशन किट्स वाटले आहेत, वॅक्सिनेशनचा पण ड्राईव्ह चालू केलं होतं। डॉक्टर स्वाती पिरामल जे आहेत ते आपल्या वॅक्सिनेशनचा सपोर्ट दिला होता। त्याद्वारे आपण 7200पेक्षा अधिक लोकांना वॅक्सिनेशन दिले आहेत। हॉस्पिटलायझेशन म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी म्हणा, इतरत्र आपण गोरेगावमध्ये कार्य करत असतो। तर त्याची दखल त्यावेळेचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी ज्यांना आज पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्यांनी नोंद घेतली होती आणि त्यांनी आम्हाला कोविडवरचा पुरस्कार दिला। त्याचबरोबर सध्या बिहारचे जे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान, त्यांनी सुद्धा दखल घेतली आणि आपल्याला बिहारच्या राज्यपालांचा पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रपतींनी त्या देखील दखल घेतली आणि तो पुरस्कार आपल्याला मिळाला होता। आज इथे हा पुरस्कार घेतल्यानंतर मला तितकाच आनंद पण वाटत आहे की आपण जे केलेलं समाजाचं कार्य आहे त्या कार्याची आपल्याला जे कौतुकाची थाप मिळत आहे आणि पुन्हा हे कार्य अजून नवीन ऊर्जेने कसं पुढे करत जावं ह्याची आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते। तर समाजसेवा पुरस्कार विविध भागांमध्ये ते आम्ही विभागलेले आहेत। एक खेळाडू, क्रीडा याच्यामध्ये विभागलेला, विविध क्षेत्रामध्ये आम्ही हे आमचे विभागलेले पुरस्कार आहेत आणि ह्या वर्षीचा क्रीडा स्पर्धेमध्ये जो पुरस्कार आम्ही देत आहोत तो गौरव पांचाळ यांना देत आहोत। यांचं काम फार मोठं आहे कोचिंगमध्ये। आपण यांच्याशी बोलूया। नाव गौरव अशोक पांचाळ।
मी मूळतः गोरेगावचा रहिवासी आहे आणि पत्राचाळीत मी राहतो. लहानाचा मोठा झालो. मी आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तर मला प्राऊड फील होतं की मला हा सत्कार म्हणजे सन्मान मिळतो आहे, पुरस्कार मिळतो आहे. कारण त्या पाठची माझी मेहनत पण आहे. माझ्या परिवार जो माझ्या मागे उभा राहिला त्याचं त्यांची पण मेहनत आहे आणि मला ज्यांनी गुरूंनी घडवलं संतोष गुलदेकर सर त्यांची पण मेहनत आहे. मी 2019 ते 20ला आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं प्रतिनिधित्व करून टायक्वांडोमध्ये कांस्य पदक मिळवलं आणि त्याच्यानंतर माझं कंटिन्यू प्रशिक्षक म्हणून काम चालूच आहे आणि मी भरपूर नॅशनल प्लेअर बनवले आत्तापर्यंत. मी मालवणीमध्ये एका शाळेमध्ये आत्तापर्यंत 1000च्या वरती मेडल दिलेत आणि आत्तापर्यंत 50 ते 60 नॅशनल प्लेअर बनवलेत. आता माझं टार्गेट आहे गोरेगावातले विद्यार्थी नॅशनलला पोचवायचे आहेत. आता मी महाराष्ट्र विद्यालयामध्ये सध्या कोचिंग चालू केली आहे आणि तिकडच्या 2 महिन्यामध्ये मी तिकडे आता राज्यस्तरीय स्तरावरती पदक दिलं. तर खरंच मला अभिमानास्पद वाटतं की मला हा पुरस्कार मिळतो. त्याबद्दल मी अमित सावंत आणि आझाद क्रीडा मंडळ यांचा खरंच खूप आभारी आहे. खरंच धन्यवाद.